एकनाथ शिंदेंचा सुद्धा दसरा मेळावा झाला। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नेस्को सेंटरमध्ये हा मेळावा पार पडला आणि यावेळी शिंदेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर बराच निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं। उद्धव ठाकरे पक्षप्रमुख नाही तर कटप्रमुख असल्याची घणाघाती टीका शिंदेंनी केलेली आहे। एका खुर्चीसाठी ठाकरेंनी सगळं घालवलं असा हल्लाबोल सुद्धा शिंदेंनी केलाय। पाहूयात। काही लोक गेले, फक्त जाऊन आले नौटंकी करून, आणि पण आम्ही जायच्या अगोदर एकनाथ शिंदे पहिल्या मदतीचे ट्रक गेले, मदत गेली नंतर हा एकनाथ शिंदे गेला। ही आमची पद्धत आहे। पूरग्रस्त भागामध्ये साथीचे आजार पसरू नये म्हणून स्वच्छता मोहीम घेतली आहे। डॉक्टरांच्या टीम गेल्यात, त्या ठिकाणी डॉक्टर पाठवलेत आपल्या सर्व बळीराजाच्या आरोग्याची तपासणी करायला, त्यांना मदत करायला। काही लोक हात हलवत गेले आणि तोंड वाजवत परत आले आणि आमच्यावर टीका करताय। जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना। आणि मगाशी गुलाबरावनी सांगितलं की जिथे संकट, इर्षाळवाडीचं उदाहरण त्यांनी दिलं, जिथे संकट तिथे हा तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही, हे आपलं धोरण आहे। मी एवढंच सांगतो की दौरे यांचे म्हणजे खुद को चाहिए काजू बदाम, पानी में उतरे तो सर्दी जुकाम। ही अशी अवस्था आहे, अशी परिस्थिती आहे। आणि मग आता पण मला कोणीतरी फोन केला होता, रामदास भाईंनी बघितलं ते सगळं चित्र तिथलं। मला कोणीतरी फोन केला, बोले सगळे लोक बसले चिखलामध्ये, शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय, पण नेत्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून रॅम्प लावलाय, रॅम्प वॉक चालू आहे, रॅम्प वॉक। अरे मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 कोटी रुपये तुम्ही दिले। या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 450 कोटी दिले, 450 कोटी। 60 ते 70 हजार लोकांचे प्राण वाचवले। कोल्हापूरच्या सभेत मी नेहमी उदाहरण देतो, कोल्हापूरच्या सभेत एक मुलगी आली, तिच्या हातात छोटं बाळ होतं। मी म्हणालो काय झालं? ती हिंदीत बोलू लागली। म्हणालो क्या हुआ? बोले इसका नाम दुआ है। तो क्या, मला वाटलं प्रॉब्लेम काय तुझा? बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से पैसे दिए, इसलिए इसकी जान बच गई, इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया। पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवादी पाकड्यांनी केलं, त्याला धडा शिकवण्याचं काम आपल्या भारतीय लष्कराने आणि प्रधानमंत्री मोदी जी ने केलं। ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, गोली का जवाब गोले से। कधी दिलं होतं? पी चिदंबरम म्हणाले, जेव्हा पाकिस्तानने 26/11चा हल्ला केला, मुंबई बॉम्बस्फोट केले, तेव्हा परदेशी आंतरराष्ट्रीय दबाव होता म्हणून आम्ही पाकिस्तानवर अटॅक केला नाही। खरं म्हणजे हा देशद्रोह आहे, हा देशाशी केलेला द्रोह आहे। अरे बाळासाहेबांचं जे हिंदुत्व आहे ते तुम्ही 19ला सोडलं, 2019ला सोडलं। जेव्हा काँग्रेसच्या जोकडामध्ये, काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली, तेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं। बाळासाहेबांनी सांगितलं होतं माझी काँग्रेस होऊ देणार नाही। तुम्ही तर बाळासाहेबांनी काँग्रेसची पंचसूत्री गाडून टाका म्हटलं होतं, ते गाडायचं सोडा, त्यांना तुम्ही डोक्यावर घेतलं। हे तुमचं हिंदुत्व आहे, हे तुमचं हिंदुत्व। जेव्हा मुख्यमंत्रीची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती, तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, बाळासाहेबांचे विचार विसरले। आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला।
मुख्यमंत्री पदासाठी, खुर्चीसाठी, हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी सगळं घालावलं. तुम्ही कुठेही गेले, माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे, माझ्या हातात काय नाही, आता काय नाही, आता काय नाही. कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिल्या, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही. द्यायला दानत लागते, दानत. या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे. ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे. विरोधकांना फक्त आमचे फोटो दिसतात, त्या फोटो दिसतात, फोटोच्या आतलं सामान दिसत नाही. जीवनावश्यक वस्तू 26 प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू त्यांना दिल्यात. अगदी गहू, तांदूळ, डाळ, साखर पासून माझ्या लाडक्या बहिणींना साड्यांपासून, ब्लँकेट पासून सगळं दिलंय, सगळं दिलंय. तुम्ही एकतरी बिस्कुटचा पुडा तरी घेऊन गेला, तेवढा तरी न्यायचा होता, तेवढी तरी दानत दाखवायची होती. पण आमचे फोटो तुम्हाला दिसले. अरे तुमचे फोटो पण लावून आमचे कार्यकर्ते मोठ्या मोठ्या ठिकाणी जल आपत्तीच्या वेळेस मदत करत होते ना, तेव्हा बरं वाटत होतं, चांगलं वाटत होतं. सावरकरांवर टीका जे करतात, राहुल गांधी मुद्दाम करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि असं सांगता आम्ही हिंदुत्व. हे हिंदुत्व आहे तुमचं? हे बेगडी हिंदुत्व आहे. बाळासाहेब असते तर उलटा टांगून खालून मिरचीची धुरी दिली असती तुम्हाला. हे हिंदुत्व आहे तुमचं? सावरकरांचा अपमान मुख गिळून बसता, त्याच्या बाजूला बसता. पक्षाचा प्रमुख, पक्षातले लोक संपवण्यासाठी कधी कारस्थान करतो. ह्याला संपव, त्याला संपव, त्याला संपव. हे पक्ष प्रमुख नाही, हे कारस्थान करणारे कट प्रमुख आहेत. कट प्रमुख, गट प्रमुख नाही, कट प्रमुख. जगामध्ये असा कुठलाही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा. माझ्या लाडक्या शेतकऱ्यांना, माझ्या शेतकरी बांधव भगिनींना एवढंच माझं विनंती आहे की तुम्ही धीर सोडू नका. तुमचे भाऊ इकडे आहेत, धीर सोडू नका, टोकाचं पाऊल उचलू नका. तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकार महायुतीचं केल्याशिवाय राहणार नाही. काही लोक म्हणाले तुमचा मेळावा सुरतला करायला पाहिजे, त्यानं अमित शहाला बोलवा, ह्याला बोलवा. सुरत भारतामध्येच आहे. अरे आम्ही तर त्यांना बोलवायला आम्हाला बिलकुल काही वाटणार नाही, पण तुमचा मेळावा तुम्ही पाकिस्तानमध्ये करायला पाहिजे होता, पाकिस्तानमध्ये. आणि आसिफ मुनीर का काय नाव आहे त्याचं, आसिफ मुनीर, त्याला प्रमुख पाहुणा बनवायला पाहिजे होता. मग तुमच्या पाकिस्तानमध्ये तुमच्या मेळाव्याची हेडलाईन झाल्या असत्या, हेडलाईन, आणि तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या असत्या. कारण तुम्हीच हेडलाईन दिल्या पाकिस्तानला. आपल्या लष्करावर संशय घेतला, लष्कराच्या शौर्यावर संशय घेतला. किती विमानं पडली, किती मिसाईल गेले, किती हे झालं, तेच त्यांनी सांगितलं. बघा, तुमच्या देशातले, भारतातले लोक संशय व्यक्त करतायत की तुम्हीच त्यांना हेडलाईन दिली, त्याच्यात तुम्हाला धन्यता मिळते. आणि म्हणून राहुल गांधी पाकिस्तानी भाषा बोलू लागले, त्यांच्या बाजूला बसता तुम्ही. हे देशप्रेम आहे, ही देशभक्ती आहे. मध्ये म्हणाले पीएम केअर योजना, पीएम केअर योजना म्हणजे प्रधानमंत्रीची योजना, त्याच्यातून पैसे द्या. अरे पीएम केअर योजना कोविड साठी होती, एवढं पण कळत नाही. तुम्ही कोविड मध्ये 600 कोटी जमा केले, एक पैसा तरी खर्च केला? सांगा. तुम्हाला प्रधानमंत्री महोदयांवर आरोप करण्याचा अधिकार आहे? अरे प्रधानमंत्री महोदयांनी
शेतकरी सन्मान योजनेमध्ये आणि आपत्तीमध्ये 46,000 कोटी रुपये महाराष्ट्राला दिले. 46,000 कोटी रुपये.